सकाळीच उठले आणि तुळशीचा अर्धा रोलला कलर काम पूर्ण करून सुरुवात केलंय. बाकीचा कलर तर रात्रीच मारला होते, पण कलर सुकाक नाही होतं म्हणून मग सकाळी उठले आणि ही बारीकशी डिझाईन होती ती पूर्ण डिझाईन मारले. आता तर पूर्ण डिझाईन मारून झाली आणि नंतर मग गेलंय आणि मिशेक पी मारलंय. मिशेक पी मारले आणि पोटाक लागली भूक बघूसाठी घरात गेलंय तर सकाळीच केलेला होता धोंडास घेतलाय आणि चाय घेतलाय आणि मस्तपैकी ताव मारलंय. आता हे का आम्ही धोंडास पण म्हणतो आणि ढेपसो पण म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात तर माका काय माहीत नाही. तेवढ्या दगडे आई आणि मम्मी दोघा जण हे वडे काढत होते. त्यांच्या वड्याचं काम होत अगत मी गेले आणि सुवासांची तुळस रंगू घेतलंय. तुळस बाकी तिने रंगवल्याने होती, फक्त काय श्रीकृष्ण रंगूचं होतं. ह्याच्यात बारीक बारीक काम होता रंगूचा म्हणून मी ते दुर्वाची काडी काढून पूर्ण रंगू काम पूर्ण केलंय. रंगकाम ह्या कसा झाला श्रीकृष्णाचा तर कमेंटद्वारे नक्कीच सांगा. कृष्णाचा रंगकाम होताच मी गेले आणि जेवक बसलोय. आज जेवणात वडे, वाटाणा बटाट्याची भाजी, भात आणि डाळ होतो. तर आता आम्ही पण बसला जोग आणि तुम्ही पण यावा जेवक. जेवण होताच गेलंय आणि तुळशीत ऊस, काळा दिंड्याची काठी आणि हेशीची काठी लावलंय. आता तुमच्याकडे तुळशीत काय काय लावतात ह्या कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर नंतर गेलंय आणि चीज आणि आवळे हे पण तुळशीत टाकून घेतलंय. एवढी सगळी तयारी जर झाली आणि सगळी तयारी झाल्यानंतर रांगोळी काढूक सुरुवात केलंय. रांगोळी तर मी हे पहिल्यांदाच काढतोय. एकदा कधी शाळेत काढलेलं आहे गणपतीची, त्यानंतर हे आता काढतंय. आता ही रांगोळी कशी काढते काय काढते ती माकाव माहिती नाही, पण नंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पण बघा आणि कमेंट तर नक्की सांगा रांगोळी कशी झाली. थोड्या वेळानंतर मम्मी पण इली रांगोळी काढूक. मम्मीने कलर भरून घेतल्या आणि मी पण कलर भरून घेतलाय. बाकीचं कलर रवला भरूच होतं मम्मी नंतर भरतली. आता मी चाललंय लग्नांका चाललंय. तुळशीचं लगीन लागला काय नंतर मग चुरमुरे घेऊची मजाच वेगळी. आता कोणत्या घराकडे येईल ह्या तुमका समजलं असतं. आता येईल आमच्या घराकडे तुळशीला लग्नाक. आता ऐसून नंतर मग सुवासांच्या तुळशीला लग्न लावून डायरेक्ट प्रफुलांकडे. बघलास ना अगदीच नाही तर शेवटची मंगलाष्टका तरी सगळेजण एकत्र म्हणतात निदान तेवढा तरी. चला तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओ.